नमस्कार सर्वांना. स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसुबारस म्हणजे पूजा धेनू वासराची. गाय वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, वात्सल्य आणि समृद्धी तुम्हा सर्वांना लाभो हीच इच्छा. माहिती पूर्ण ऐका आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, यावर्षी वसुबारस, गोवत्स एकादशी, गाय वासराची पूजा आपल्याला कधी करायची आहे, या दिवशी काय करायचं आहे, काय टाळायचं आहे, त्याचबरोबर नैवेद्य आपल्याला गाय वासराला कोणता दाखवायचा आहे आणि ही पूजा आपल्याला कोणत्या वेळेत करायची आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, वसुबारस ह्या वर्षी 28 ऑक्टोबरला आहे. या दिवशी सोमवार आहे. तर रमा एकादशी आणि वसुबारस एकाच दिवशी या दोन्ही तिथी आल्याने त्यामुळे शुभ संयोग तयार झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी दिवाळीचा पहिला दिवा या दिवशी लावला जातो व दिवाळीचं स्वागत केलं जातं. ह्या वर्षी एकादशी व द्वादशी या दोन्ही तिथींचं मिलन झालेलं आहे. त्यामुळे वसुबारसेपासूनच दिवाळीचा पहिला दिवा आपल्याला लावायचा आहे. आता वसुबारस या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊया. तर वसू या शब्दाचे अनेक अर्थ आहे. तर वसू म्हणजे धन, द्रव्य, गाय, सूर्य आणि बारस म्हणजे कोणत्या महिन्यातील 12वी तिथी, ज्याला आपण बारस किंवा द्वादशीही म्हणतो. तर देवी लक्ष्मी जी आहे ती आपण गायीच्या रूपात बघतो, तुळशीच्या रूपात बघतो किंवा आपल्या घरात जी काही धनसंपत्ती आहे तिच्या रूपात बघतो. त्यामुळे या शब्दाचा अर्थ गाय असाही घेऊ शकतो. तर वसुबारस या शब्दाचा अर्थ समजला तर गाईगुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे अश्विन कृष्ण द्वादशी, जिला गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस या नावाने आपण ओळखतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला महत्त्वाचे स्थान दिलं गेलेलं आहे. पौराणिक कथामध्ये आपल्याला कायम ऐकायला किंवा वाचायला मिळतं की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे, त्यांचं स्थान आहे. तर त्या सर्व देवी देवतांचा सन्मान म्हणून वसुबारसेच्या दिवशी गायीची किंवा तिच्या पाडसासह संध्याकाळी आपल्याला तिची पूजा करण्याची पद्धत आहे. तर आपल्याला संध्याकाळी म्हणजेच देवाजवळ आपण जेव्हा दिवा लावतो, लक्ष्मी यायची वेळ असते 6:30 ते 7 या वेळेत आपल्याला गायीची पूजा करायची आहे. तर वसुबारसेला फक्त गायीचीच नाही तर तिच्या पाडसासोबत पूजा करण्याला अधिक महत्त्व आहे. याचं कारण म्हणजे घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूने गाई वासराची पूजा केली जाते. तर आपल्याला 28 ऑक्टोबरला संध्याकाळच्या वेळेत गाई वासराची पूजा करायची आहे. तर आता बघूया या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे. तर वसुबारसेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. तुम्हाला तुमच्या सर्व स्वच्छतेच्या म्हणजे नित्यकर्म आवरून घ्यायची आहे. या दिवसापासून अभ्यंग स्नानालाही सुरुवात केली जाते. त्यानंतर वसुबारसेपासून घरासमोर रोज रांगोळी काढायची आहे. दिवाळीचे 4-5 दिवस असतात ते अतिशय महत्त्वाचे असतात. तुम्ही रोज काढत असाल तर अतिउत्तम आणि जर नसेल काढत तर या दिवाळीच्या 4-5 दिवस आवर्जून रांगोळी काढायची आहे. रांगोळी हे शुभचिन्हांपैकी एक आहे. त्यामुळे घरात सकारात्मकता येते. अगदी 2 बोटे काढली तरीही चालेल, काही हरकत नाही. जर अद्याप तुमच्या देवघरात गाई वासराची मूर्ती नसेल तर वसुबारसेच्या निमित्ताने तुम्ही ती खरेदी करू शकतात. आधीच खरेदी करून ठेवली तरीही चालेल आणि वसुबारसेच्या दिवशी त्याची पूजा केली तरीही चालेल. त्यानंतर वसुबारसेच्या दिवशी त्या मूर्तीला आपल्याला स्नान घालायचं आहे व पूजा करायची आहे. पूजा करून देवघरात ठेवली तरीही चालेल किंवा सेपरेट पूजा त्याची मांडली तरीही चालेल. पूजा झाल्यानंतर धूप दीप ओवाळून नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये गवारीची भाजी व भाकरी याचा नैवेद्य दाखवला जातो.
तर तो तुम्हाला दाखवायचा आहे. ज्यांना गाई वासराची मूर्ती घेणं शक्य नसेल त्यांनी गोपद्म रांगोळीने काढून त्यांची पूजा करावी. धूपदीप फुलं वाहून तेथे एक दिवा लावावा व त्यांनाही नैवेद्य दाखवावा. त्यानंतर जे शेतकरी आहे त्यांनी गाई वासरूंची पूजा करायची आहे. म्हणजे तुमच्या गोठ्यात जे गाय वासरू असेल, पाळीव प्राणी असेल, त्यांना सर्वांना स्वच्छ धुवून वगैरे त्यांची पूजा करायची आहे. या दिवशी तुमच्या पाळीव प्राण्यांना शेती कामामध्ये जुंपायचं नाही. जसं आपण पोळ्याच्या दिवशी प्राण्यांची सेवा करतो तसंच वसुबारसेच्या दिवशीही तुम्हाला प्राण्यांची सेवा करायची आहे. सकाळी गाई वासराला अंघोळ घाला व त्याची पूजा करा. संध्याकाळी पूजा व नैवेद्य केला तरीही चालेल. तुमच्या सोयीनुसार तुम्ही कसंही करू शकता, पण शक्यतो पूजा ही संध्याकाळच्या वेळेतच करता. पण देवी देवतांना आपण सकाळी स्नान घालतो म्हणून सकाळी स्नान घालावे. स्नान घालताना त्या पाण्यात थोडी हळद मिक्स करावी. जर गाय हात लावून देत नसेल तर तिच्या पायाला चंदनाचा टिपका लावायला अजिबात विसरू नका. गव्हाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ गाई वासराला द्यायचे आहे. आपण इतर वेळेला शिळे अन्न गाईला देतो, पण या दिवशी शिळे अन्न गाईला द्यायचे नाही. शक्यतो ताजंच अन्न द्यावे. या दिवशी गोशाळेत जाऊन गाईला हिरवा चारा तुम्ही देऊ शकतात किंवा दान काहीतरी देऊ शकतात. या दिवशी गीतेचा 15वा अध्याय किंवा कृष्ण नारायण यांच्या संबंधित मंत्राचा जप करू शकता किंवा ऐकला तरीही चालेल. या दिवशी मंत्र, स्तोत्र, श्लोक काहीतरी वाचले पाहिजे किंवा ऐकले तरी पाहिजे. अगदीच काही नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरीही चालतो. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र म्हटल्याने वैवाहिक जीवनातील संकटे दूर होतात. पती पत्नीचे एकमेकांसोबतचे जमायला सुरुवात होती व संतान प्राप्ती नसेल तर त्या पण समस्या दूर होतात. या मंत्राने तुमच्या जीवनात नक्कीच चांगले बदल तुम्हाला घडून येताना दिसतील. त्यानंतर वसुबारसेच्या दिवशी संध्याकाळी दिवाळीचा पहिला दिवा लावायला विसरू नका. त्याचबरोबर वसुबारसेची पूजा पण नक्की करा. गोमातेची सेवा करायचे पुण्य आपल्या पदरी पडेल. खरा जो त्याग आहे तो आपण आईकडून शिकायला पाहिजे. खरी कृतज्ञता तर खरी आपण गाईची व्यक्त केली पाहिजे. गाईच्या दुधापासून कितीतरी पदार्थ बनतात. दूध, तूप, पेढा, लस्सी, ताक, दही, नाना प्रकारचे पदार्थ या गाईच्या दुधापासून बनवले जातात. त्यानंतर गाईचे शेण पण किती उपयोगी आहे. जेव्हा फरशी नव्हती तेव्हा सारवायला शेणाचा वापर व्हायचा. अजूनसुद्धा कितीतरी सुखसुविधा किंवा मॉडर्न झालो असलो तरीही देवांच्या पूजेमध्ये गाईच्या गोमूत्राची गरज पडतेच. हे सर्व गाईच्या कृपेमुळे आहे. त्यामुळे गाईचा आदर करत या दिवशी वसुबारसेला गाईची व तिच्या पाडसाची पूजा करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारसेचा दिवस, या दिवशी रमा एकादशी पण आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे. एकादशी आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला भात करायचा नाही. तुम्ही फक्त भाजी भाकरीचा नैवेद्य या दिवशी गायला दाखवू शकतात. अतिशय छोटी आणि अतिशय सुटसुटीत अशी मांडणी आहे. काहीच करायचं नाही. तर काय करायचं आहे आपल्याला? सगळ्यात पहिले आपल्या घरात रंगणात असतो, त्यांना पाण्यामध्ये हळद टाकून त्यांचा अभिषेक करून घ्यायचा. तुम्ही पंचामृताने केला तरीसुद्धा चालतो. त्याच्या आधी गणपतीचा करा, त्याच्यानंतर बाळकृष्णाचा करा आणि वसुबारसेची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तिचाही अभिषेक करून घ्यायचा. त्यांना स्वच्छ पुसायचं, त्यांना गंध लावायचा, फूल व्हायचं, धूपदीप लावायचं आणि मंत्र म्हणायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने तो म्हटला तरीही चालेल. आणि त्याच्यानंतर भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा. आणि या दिवशी आपल्याला
दिवाळीचा पहिला दिवा दारामध्ये लावायचा. एवढंच करायचं आहे पहिल्या दिवशी. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे, पण अतिशय उत्साहात आणि आनंदात करायची आहे. हे आपल्याला 4-5 दिवस अतिशय मस्त घालवायचे आहे. तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.